अधिक मास पोथी अध्याय 25. श्री गणेशाय नमः. एका भाविकजन सज्जन मलमहात्म्य अतिरसाळ श्रवण केले. तत्काळ झडे कलिमल निष्ठे साक्षात लक्ष्मीनारायण तयाचा संवाद जाण एरलापनिका नवे जाण कथा श्रवण भावार्थ. श्री विष्णू साक्षात आपण लक्ष्मी ते म्हणे एक वचन मलमास परम पावन करी श्रवण शुभानने सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण किंवा शास्त्रा माझी सुदर्शन वेदा माझी सामवेद जाण श्रेष्ठपण तयते व्रता माझी एकादशी सप्तपुरी माझी काशी उत्तम स्नान गंगेशी भागीरथीशी जेवी घडे पुराणा माझे श्री भागवत अर्था माझे भगवतार्थ शास्त्रा माझी वेदांत निश्चित मासात मलमास हा या माझे उत्तरोक्त प्रकारे संपूर्ण दाना देतो अंगीकारी सदा सर्वदा मनच्छाव स्वीकारी तरी जन्म फेरी निवारे स्नान दान होम जप स्वाध्याय असे जे तप मलमाशे करिता मुप तरी नासे पाप तयते दीपदाना दे विप्रसेवण भावे किजे ब्राह्मण संतर्पण दास दाना वस्तू किजे दान तरी पावे सदन तो माझे तयाची शुक्ल अथवा घोर पातकाचा मी न करी विचार भस्म करी मी समग्र सत्वर नाही वशिर मज लागे असे वचन नारायणाचे आकर्णोनी लक्ष्मी उदेशाचे स्वाम्या महिमाण याचे अधिकाधी केले. लक्ष्मीर्वाच हे स्वामी जनार्दन सर्वश यथाशक्ती आचार्य जो दानास तरी तुके पुण्य प्राप्त होय त्यास नवलवचनार्थ वाटतसे तरी स्वाभाविक कवनाला शक्तीनुसार दानधर्म घडला कोण पावन कोण उदरला पाहिजे कथीला वृत्तांतो 19 उत्तर बोलता झाला सर्वेश्वर म्हणे कथानक परिकर श्रवण करी शुभानने एक कमळ लक्षणे वर्दे पुरातन इतिहास शुभदे अरुंधती आणि पार्वती संवादे सुखप्रद श्रवण करी एकदा कैलासाप्रती जाती झाली अरुंधती सती नवनिया पार्वती प्रती अनुवादा संतोषे तव तो मलमासाचा दिवस प्राप्त होता त्या समयास अरुंधती वदे देवीस एक वचनार्थ माझ्या तो तव जगत्रय जननी साक्षात आदिभवानी सदा वससी सायंदाणे खटवांग पाणी वश केला कवना पुण्याची कोटी पूर्वी आचरली स गोमठी ते मज निवेदी हातवटी बोलता होठी लाजे मी तव ऋषी भार्या सत्य तुझ लागी सर्व असावे श्रुत परिनिनतेपणे असे पुसत न यावे कोपाते मज लागे मास पक्ष वर्षदिन कोठे नव्हे तुझे आगमन टाकून या कैलास भवन कोठे न जाशी शुभानने युद्धभरतार सदाचा पाहे भस्मोदारण सदा देही सुगंध द्रव्याचा वार्ता नाही लवथवित गज चर्म उदका पाशना तुंबिनी फळ भक्षावया पात्र नरकपाळ ऐसे असे परी त्रैलोक्यपाळ म्हणते अचळ विनाशी ऐसे विनाशकाशी कवना पुण्य जोडली तयाशी ते कृपा करून या मजशी संकलित अर्थावे वदावे ऐकिनी अरुंधतीचे वचन देवी करी हास्यवदन मग वदती झाली आपण गौरी रमण तोषकीजे मग वदतसे पार्वती सती एके बाई अरुंधती ता फुल्या भोळा पशुपती स्नेह मजपती पाळित जेवी पुत्रा लागे कृपाळू माता स्नेहवृद्धी पती पाळिता देवी माते भोळानाथ कृपा करीत स्नेह भरे भरताराशी कृपा परिपूर्ण असलिया तुझे नाठवे जाण माहेर नाठवे तिये लागुणा भरतारा पूर्ण स्नेहाळू नानापरी विनोदी रीती स्वयमी संतोषीवी मजप्रीती हे तवा पूर्वीच रीती तेही पद्धती वेगळीच मी असता पितृगृही कुमारी दशा प्राप्त देही ऐसे एकता एके समये दुर्वासा आले भेटीच तापिया माझी शिरोमणी महाराज तो दुर्वास मुनी तेने माझ्या पितया लागून निवेदिली का ते का मलमास महिमा परिकर मुनी राहो वदला पार तिथेची मी होऊनी तत्पर श्रवण रंदी आकर्णिले मग तिथेचे बसला हे तो मी हे आचर्य नित्यानित्य संपूर्ण साधिले शेव्रत पिता करवित उदेपण
तया पुण्या करुणी जाण प्रसन्न झाला त्रिनयन अर्धांगी ठाई देई म्हणून वदता तास्तू वैसे म्हणे तोची व्रत प्रभावे फळालं शंकरायसा पती प्राप्त झाला मलमास महिमा आघडा न भूतो न भवंशती ऐसे सांगता पार्वती बोलली झाले अरुंधती म्हणे कृपा करुणी मजप्रती व्रत पद्धती निवेदी पै मी व्रत संपादिन भावार्थ दान आचरेन विनवने ते दानविन निरर्थक जान जन्महा ऐसे बोलता विनयवाणी ऋषी भार्या शिरोमणी मग बोलती झाली भवानी तिचे श्रावणी परसवो पार्वती म्हणे शुभ कल्याणी एक हो माये साध्वी शिरोमणी मासा माझी प्रतिदिनी एक अरुंधती सुशिळे द्वादशी संगती पाही त्या विभागेल्या मासाच्या ठाई प्रतिमासा ते पर्वही पुण्य देही आचरते परी या मलमासाच्या ठाई संक्रांती ठाऊची नाही म्हणून असकृत पाहे म्हणते जाण निचेशे म्हणून पर्वकाळ उत्तरोत्तम येथे की जे दानधर्म येणे योगे पर्वती रमण निजधाम वैकुंठी येथे जे जे जैसे दान की जे स्नानाविधी आचरिजे तसे तसे फळ पाविजे सायस नवरिता नायसे ऐसे वाक्य वदता गौरी इरीन मागुती नमस्कारे मस्तक ठेवी चरणावरी म्हणे कृपा करी स्वामिनी तरी मलमहात्म्य अनुपम्य मग निवेदावा संपूर्ण तुम्ही केले व्रत तेही जाण करावे कथन मज लागे स्वयमेमी अंगीकारीन तया व्रता लागे आचरण इतुके देई कृपादान करी पावण जननीचे एकोणी ऐशियाचे वचन उमा निवेदत असे तिये ते म्हणे एके संपूर्ण व्रता ते जे मी आचरेल भामिनी तेची कथित्य तुझला गुण प्राप्त काळी स्नानाते सारुण चंद्रमौळी ते नमस्कारोणे बैसे पूजन आदरे षोडशोपचारे पूजा समस्त साहित्येशी काही निव पदार्थ उणे पडे निधी सर्वथा मग श्वस्ता स्थळी आसन घालणे बैसे निवांत म्हण तेथे गौरी पंचकाते स्थापन करी पूजन यथाविधी गौरी पंचका माझी मातीत मजा आंधन दिले सेने करीत तेची मी पूजने भावधारणी अवधारी पंचामृता पूजा सुपस्कारी नित्य पूजिती पंचगौरी धूपदीप पुष्पे नाना परी अर्पी निर्धारी पूजनी सौभाग्यादी वस्त्रकज्ज्वल अर्पी दक्षिणेशी फलतांबूल नैवेद्य षोडशासु परिमळ अर्पी निर्मळ भावार्थ ऐसी पूजा संपूर्ण मासावरी करत असे जी जानमी सुंदरी मग उद्यापना ते स्वीकारे तेही परी अवधारे पाचारुणे विप्र पंचकाते सदांपत्याशी तयाते वस्त्र अलंकारादी साहित्ये भोजनाते षोडश ऐसे करिता उदेपण विप्र दिदले आशीर्वचन अक्षयी सौभाग्य नवे खंडन साधिले पूर्ण व्रताशी ऐसे संपूर्ण मासावरी जाण मौनेची एकभुक्त करुण व्रत साधले संपूर्ण फलपूर्ण प्राप्त झाले ऐसे व्रत माझ्या आनंदाते तू निवेदिले आजी साचे जरी आचरेशी नेमाते फल तयाचे प्राप्त होय हे व्रत करीती ज्या नारी त्या पुत्र पसवती संसारी अक्षय सौभाग्याची परी लाहे संसारी परिसादे संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा अरुंधतीने आकर्णीला सौरसा नेमोनी उमेच्या चरणा रजसा पुसोनी गृहा पातलासे स्वगृही जावणी त्वरे व्रतारंभी आकरतसे आदरे पूर्ण होताचे निर्धारे अखंड सौभाग्य ते पावले ख्याती जिची ते भवणे प्रीती जाते सर्वरमुनी या व्रताची शिकरणे तुझ लागे कथेली ऐसा इतिहास पाहे लक्ष्यमध्ये वदे शेषशाही अरुंधती पार्वती संवाद पाहे वदला स्वदेही नारायण तोची कथा भाग अवघा निवेदिला श्रोतिया सर्व भावे करुणे आचरावा मग पाहाव प्रतयो ऐसे गौरी पंचक व्रत पूजा करावी नमस्त तिने सौभाग्यवर्धन श्रेयस पावे निश्चितादरीशी आता अविश्वासांतरी ग्रंथीन धरावा निर्धारी तेचे वर्ण आता परे कथावरी उत्तरार्थे जे विश्वासन मानती ग्रंथास तयाशी अवस्था कशी असे तेची परिसा सावकाश पुढील प्रसंगाचा आधारे जे बोलिला स्वयमे नारायण तेची कथो श्लोकाधारे करुण
म्हणून न करावा अनमान मानावे वचन दासाचे. स्वस्ती मलमासा ग्रंथ पद्यपुराण मनोर सारद्वार महंत मनोरसुत विरचित पंचविंशतिमोध्याय. गुणा कृष्णार्पणमस्तु. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अधिक मास पोथी अध्याय 27. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय जयाजी. अनाथनाथा सगुण स्वरूपा पुण्यवंता ग्रंथारंभे प्रार्थितो समर्था चरणी माता भावार्थ. दीनानाथ म्हणती की तुझला तरी काय नामावे ते विसरला. षडरिपो गांजीसी मजला हे काय तुझला उचित. आम्ही तव अनाथ दीन गांजिले प्रपंच विदनेने. हे तव कौतुक पाहुणे लाज रवाने लौकिकी. माता अपेक्षिना बाळाते तेवी तू जगदीश जगाते. उपेक्षिता दीनदासाते केवी हेतु ते शोभले. हरी तू नाना अवतार धरशी दीनदासाते प्रतिपाळीशी. तेथे मज दिना ते उपेक्षिशी केवी विरविती थोरी व. आता श्रोते सज्जन हो एका चित्त करुणी एकाग्र देखा भाव धरोणी निका. संपूर्ण एका ग्रंथ हा उपेक्षिता निजमणी ग्रंथ. तरी केवी प्राण्याचा प्रांत यथार्थी इतिहास श्री अच्युत अनुवादत लक्ष्मी ये तोची भावार्थ संपूर्ण. श्रोते हो करा श्रवण लक्ष्मी वदलासे नारायण तेची श्रवण अवधारा. लक्ष्मी ते वदे नारायण जे एकती भावे करुण तयाचे पाप होय दहन. संकटी जाण न पडिशी ते ऐसे वाक्य तयाचे पायी. कोण अभागी उपेक्षुला हे उपेक्षिता कोण दशा होय तोची आयकावी एक सावकाश. पूर्वी वीरभाऊ राजेश्वर महिमंडळी कीर्ती अपार परम धार्मिक अति उदार दानशूळ प्रतापे. सगुण स्वरूप ऐश्वर्य सर्व राया माझे श्रेष्ठ मान. आप्तवर्ग प्रजाजन च्युती ते कल्याण रायाचे. ऐसा ग्रुप सर्वागुणी मंडित विवेकी जैसा वशिष्ठ. सत्य सेनाजयाची अपरिमित प्रजा पाळीत स्वधर्माशे. तयाची भार्या रूपवती सती नाम जाण यशोमती. ओहिताची अत्यंत प्रीती असे निश्चित जानपा. यौवन गर्भ नसे गर्विष्ठ लावण्या माझी असे श्रेष्ठ. प्रधान रायाची धर्मिष्ठ अति निकट स्नेहकारी. राजभार चालवी नीटका दाखजाचा सर्वांगी देखा. स्वधर्मशी अति विवेका नसिवे देखा पापाते. तया राजा याच्या मंत्री चतुर तेथे रथा यथा न्याये चाले राज्यभार. तया देशी अन्य विचार न घडे साचार निर्धारेशी. असो ऐशी असता जाण राजपत्नी सर्वगृही मंडित. स्वरूप झाडे पसरवणी आकाशिला मन मीन रायाचा. सदा सर्वदा विषयासक्त पाही दानधर्म किंचित नेणे काही न. भूषणाते सर्व काळ देही सावरी तसे सायासे. ऐशी ते राजभर्या दान सदाही कदाही न करी धर्मदान. नेने तीर्थ पर्वणी गंगा स्नान करी अमान्य सर्व हे. पुरोहित सांगता त्रासले बहुत कदाही न करी तो दान व्रत. पाही अनुकूल असता त्वरित नाही येत धर्मावरी. तया ते पुत्र असती दोन सुभाऊ शतभाऊ नामे जाण. तेही स्वरूपे मंडन गुण संपन्न आघडे. एकदा मलमासाची संधी प्रधान श्री करुणावधी. म्हणे बहुत दिन नखडे विधी राजश्री दर्शनाते. म्हणिनी साधुनिया वेळ प्रधान श्री तिघे तत्काळ. परम झालीशे होता वेळ राजश्रीशी दर्शनी. दर्शनाशी धरुणी लालसा भेटी पातली ते म्हणसा. सुंदरपणे तिची आवायसा शिबिके माझी आरुडले. दती जाणवी ते स्वामिनी ते प्रधान भार्या पातली दर्शनाते. ऐसी एकता मात समोरी ईत गजबजवणी. तिचे धरोणी निज हस्तके बैसविली राजे. झाली निज मंचकी हिरी सोहावे तेजा विलोकी. तव पुरता देखत इंद्रभवना ऐसे रम्य सदन. रत्ने विखुरले चहूकडून सूर्यप्रभे समान जाण. शोभे सदन तियाचे तेही अलंकार युक्त गवगवीत स्वरूपे असे नटत
पयोधर सर्वदा उघडी झाकीत अचळ रस सवित वेळोवेळा अपार तिथे दासदासी सदा सादरता सेविशी काय बोलेल ते धवा वचनाशी नहाले नेत्राशी पातिया ऐसे देखुनी ते प्रधान जाळा मंजुळ वचने राजभार्या नमनितियाच्या पाया काय बोले आदरेशी तव प्रधान भार्या ते गुणवते ते काय बद्धसे सती अनेके वै यशोमती वचना प्रतिमान देई हा तव मलमास अतिउत्तम प्राप्त झाला द्विशव पुरुषोत्तम परी स्नानदान यथानुक्रम उभयता संपादो एकमास अघटित तिथीचे महिमान मागुता साध्य नव्हे ऐसाधीन नेनो कवन वेळ काय कठीण घडो सखे नेनवे ते या लागी राजश्री पाहे आयुष्य तव आपुले नाही यदर्थी आपण उभयता ही आचरो देही व्रता ते सकळ पदार्थ अनुकूल दान धर्म करू सर्व काळ सौभाग्यवर्धन होय सकळ पुत्र आणि कलनेत्री तव आज्ञे माझी भूपती वरी धार्मिक तयाची रीती तो कदाही वारिना तिजप्रती करिता दान पद्धती यथाक्रमे ऐसे एकोणी तिची या उत्तरा बोली ते राजद्वारा अविरोणी वचनामृतसारा बोले सुंदर ते का म्हणे एक हो गुणवंती बाई कैचे दान कैचे व्रत पाहे कोण कष्टविया देही फळ काय आचरुणे आता आचरावे व्रता ते फळ पुढे प्राप्त होते देव देईन म्हणून संकल्प ते आशा अंतरा ते धरुणी ऐसा आचरावा जरी नेम तरी कवन जाणे पुढील जन्म काय ओढवले नेनो कर्म पाहुनी या धर्म कोण आला दान धर्म करुणी सर्वजन मृत्यू पावने ते नाही आले परतोन नेनो स्वर्गी जाचने की समान पाहुनी या कोणा परतले ऋता कष्ट व्हावे शरीराते काय गुन्हे केले भगवंते सर्व अनुकूल आहे आम्हा ते एक निरोते भावेने धन मागावे श्रीहरी सर्व संपत्ती अनुकूल घरी पुत्र मागो इच्छा अंतरे तरी अशी निर्धारे पुत्र दोघे तोही गुण सगुण संपन्न सर्व गुणी पंडितापूर्ण वर्तती आमुचे वचनाधीन न मोडते वचन कदा ते जेवी शिव आणि भवानी तेवी मानती आम्हा उभयता लागुणे तयाची मान्यता सर्व जणे निज विजयी सुरलोकीचे मीही स्वरूप सुंदरांगना औरपाभिमाने न माने कोणा माझी ऐश्वर्यापुढे गुणा इंद्र ठेंगणा मी नाही माने सदा सर्वदा मज लागे नोप संतोष बी अंगी प्राण वेचेल वचना लागे माझी या निरुपेंद्र तो परमप्रीती आम्हा वयता असे ऐश्वर्य मज असता तेथे व्रत प्रभावाची वार्ता काय भगवंता मागावे आता व्रत आचरावे कोणी तेही एकपा कहाणी सदा पिढिले जी दरिद्रे करुणे व्रत दयाने करावे अन्न वस्त्र न मिळे किंचित पोटी नाही जयाचे संतती त्याने करावे पैव्रत आणि कमात उधारी व्याधीयुक्त सती शरीर तयाने जपावा हरिहर किंवा एकचे पुत्र संसारी तोही नायके पितरांचे सदा सर्व काळ माता पिता देखून सगळीची सर्वता अशी जेथे अशी संस्था तयाने या व्रता आचरावे व्रताचरता संपूर्ण मनी हेतू हाची पूर्ण माझे व्हावे कल्याण करावे म्हणून व्रत हे तरी श्रीहरी कृपे करुणा पाहे सर्व अनुकूल मजला हे बाई मज नशेची वासना काही व्रत प्रभावे साधनीये ऐशी तिची या वचनाची हेळना करीती झाली नुपांगणा कोणी जावे तीर्थाटना कष्ट जानाशी राहते अमृता अशी तिचे वचन एरी माने तृणासमान जेवी अमृत कुंभिने होना उकरडा होते अभागे जेवी एकदिया सद्बुद्धी सांगता तो तव नायकीची तत्वता मग तया ते पस्तावा होता कुसुमासनी मना माझी तैसा प्रकार येथे झाला नायके शिकविल्या बोला वरुण या सती गुणवतीला अपायाला वाट केली असो होणार ते का सुखे ऐसे माननीयाने के आज्ञा घेऊन तत्काळ के गुणवती गृहाते पातली तव ते गुणवती प्रधान कामिनी आरंभिते झाली व्रता लागुणे यथापूर्वक भावार्थ म्हणे चक्र पाणे आराधितसे हिरेकडे यशोमती सती भोग समाये गीतानुपती अवघा समाचार तयाप्रती झाली सांगते आदरेशी नुपसांगे उत्तर न देतात याला संपादित झाला गोड वेळा तव पूर्व झाले लीळा ते सकड लागे परसवू
कठोर शब्द न सहावे मानविया ते, मग तो तव साक्षात अनंत, जाणे सर्वांचे हृदयगत, दोषांना वृता ठेविलेस, म्हणून कोपला नारायण, ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण, राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण, शांत नवे जाण ज्वर पै, अत्यंत भूत ज्वर अंगी, प्राण जाऊ पाहे लगबगे, वार्ता पाकिताची जगे, नुपवेगी पातला, पुत्र ही धावितले वेगे, सानिंध पातले निजांगे, दासदासी अपार वेगे, पातले वेगे त्या ठाई, बहुतापरी उपचार करविता झाला नुपवर, औषधी देता नव्हे बरे, अधिक व्यथा त्याची, इतया गाभरे झाले नगरवाशी, उरस्फोट नुपवराशी, रुदित शब्दना स्फुटी पुत्राशी, दासदासी आकांत, तव तो मंडन प्रधान पाहे, स्त्री सहित धावता आला लव, तेथे दुःखाचे पारस नाही, समजावेत नाही कोणी कोणा, शांतविता मंडन प्रधान, नवरी राहती उपनंदन, राजयाचे अश्रुपूर्ण, देखे प्रधान निजनयने, कारपल्लवे समजता ते, प्रधाने शांत केले तेथे, तव गुणवती प्रधान भार्या ते, अंतर्गृहाती पातली, निवारोणी सकळ श्रेयाचा मेळा, आपण पाताळे यशोमती जवळा, निवारोणी सकळ दुःख कल्लोळा, उपचार केला भवतेने, तितुकिया माझे काय झाले, राजयोषितेने अवलोकिले, तव गुणवतीचे मुख चांगले, सुशोभित देखिले निजनयने, हरिंद्रा कुंकुम लेतस वदने, माता सिंदूर सुशोभिनी, अंजन घालून या नयने, देखी भामिनी रायाशी, मुखी तांबूल असे रंगला, अलंकारे मंडित ते अवला, देखती झाली राजवेल्लाळा, कापणी कपाळाठी झाली, अंग बोले राजयोषिता, कोण काळ शृंगार करिता, सकळी का शोक अवस्था, शृंगारिया लज्जा नसे, तरी उठे आता इथोने, जाय आपल्या सदनी, आली शृंगार सावरोने, दर्शन लागुनी माझ्या, ऐसे वदतात येथे, एरीचे काय झाले तेथे, स्वामी ये निखादिता सेवका ते, न चाले तेथे तुझे ते, राजा कोपला प्रजा ते पाही, सर्व संपत्ती लुटिता होई, तेथे तुझ्याचा उपाय नाही, तशीच नवाही दिशे, असो कोपारुळ राजराया, दे कोणी उठली प्रधान भार्या, स्वगृहा पातलिया लवलाया, सखेद युक्त अंतरी, एरीकडे नुपसुंदरे, भूसंकेते ते अवसरे, नुपा लागे अत्यादरे, पाचारे जवळिके, म्हणे काही पाहिले कौतुक, हिरू म्हणे नाही देखील सम्यक, ती म्हणे तुम्ही पुढे भाविक, निना कौतुक श्रेयांचे, मज प्राप्त झाले हे दुःख, तुम्ही सकळ करतसा शोक, प्रधान श्री गुणवती देख, आली निशंक शृंगारोणे, काही दुःख न वाटे तिचे म्हणे, विपरीत मना माझे करणे, म्हणून आली शृंगारोणे, लज्जा म्हणे न वाटे ती सेवकती, स्वामिनी हा भाव नशे तिचे म्हणे, असे तो सेवकाची करणे, नायको काही स्वामिया, ऐसे बोलविले नृपांतरा, दूर त्यागी जे राजसुंदरा, एकूण एकांताच्या उत्तरा, झाला संचार क्रोधाते, परम अविवेकी तो भूपती, 19 ऊर्जा वचनोक्ते, अनुसरला क्रियगती, तेची पद्धती अवधारा, जो श्री मुद्दे लागला, तो सर्वस्वी बुडाला, तो अपायी वडे भला, संशय याला नशेचे, तव राय क्रोधेवरून, प्रधान कर्षला तो मंडन, पायी शंकला दृढ घालून, गृह लुटून पै गेले, तयाशी सकळ संपत्ती आणविता, झाला भूपती, प्रधान दंडीला देख्याती, नगरा माझी प्रगटली, पहाचे कैसे विधान, चाले जो तयावरी अपाय जळती जाना, परिधर्य जाण न सोडवे, गुणवती आचरता व्रत बरवे, प्रधान कर्षुनी ठेवला राहे, परिडगमेना तिचे उदय न सोडे, स्वय व्रताचे गृहीचे नेले सर्व धन, परिण कंटाळे तिचे मन, म्हणे व्रत न होता पूर्ण, किवी टाकू मध्यांतरी, व्रत आचरे सायासे, वृत्तांत कडला रायाशी, मग बोलावो पाठवेशी व्रती, पतिव्रते साधिंदा नपा, जो पाहे विलोकणे, तव अलंकार युक्त कामिनी, कुंकुमयुक्त शोभित वदने, नुप म्हणे जाणिले, म्हणे कांता बोलली सत्य, सांप्रत नवे असत्य, ही तव जाया सुशोभित, नवे दुःख कालांतरी, मग क्रोधयुक्त होऊनी पायी, ते ठेविले कारागृही, उभे येता ते एकची ठाई, ठेविले असे निर्धारी, परितिथीची न सोयी, व्रता नित्य आचरे, प्रधान कांता, तव एके दिने
प्रधान तथा झाला बोलता श्री ते म्हणे आपण होयता कारागृही कवन दुःख अवस्था देही व्रत आठवले कैसे काही अपरूप नावाई देखी हे तबाबदे तेव्हा गुणवती बोलत असे प्रतिप्रीती हे नाथ जाणत जाणावृत्ती ती बी निर्वती करीत असा आपुला तो सेवक धर्म तो आपण ये साधिला नेम नेनो तवा अवकर्मा कर्म हे पुरुषोत्तम सर्व जाणे बोले प्रधान मंडन हे तो माझी कर्मरेषा पूर्ण पायी झाल्या शृंखला वंदना नवयता आपण दुःख भोगू मज करिता तुते पाहि दुःख होतसे हृदय येरी उत्तर देते समे शेषशाही निवारिता मने हे नाथ चुडा म्हणे चिंता न केजे निज म्हणे विश्वांबर चक्रपाणी आधार त्रिभुवनी जयाचा तयाशी हे सर्व सत्ता त्रैलोक्य प्रतिपालिता जाणे सर्वाची मनोगता हिताहित सर्व हे तरी दृढ भाव तयाच्या पाहे निवांत राहावे हृदये आठवणिया शेषशाही तोचे सर्व निवारिला ऐसे सतीचे नेम वचन ऐकोणी स्वस्त राही प्रधान येरी भावार्थ मनी धरून करी संपूर्ण व्रतपये होता व्रताचे संपूर्णता मग आठवू झाला त्वतोता उरे येऊ पहाव आता न करीती व्रता कुणीही ऐसे जाणणे अंतरे स्वप्नी जागृत केला अनुपकेशरी तया ते बोलता झाला वैखरे अवधारी सुंदरी ते चितू स्वप्ना माझी रायते पाहे जागृत केले ते समये मूर्ख सावधा आता होय बोलतो काही ते एक विना अपराधी तत्वता कारागृही राखिले होयता प्रधान करी त्याची एकांता तरी न्याय कोणता तयाचा ते गुणवंती परमसज्ञान ते प्रबोधी यशमती लागुण मला व्रता क्वरणम आचारू जाणव वयता तीन आणविता निजमणे केली व्रताची हिळणी तया योगेश्वर अद्भुत सदने कष्टी होत तव जाया गुणवती भावार्थ करून व्रत करिता झाले आपण भेटीस येता तुझ्या कांतेने विपरीत मने भावले ते तव सदैव सुवासिनी संभ्रमे भरित सौभाग्य खाणे कंजल कुंकुमा ते स्वीकारोणे पातली सदनी तुझिया ते तवा देखता म्हणे शोभ पावली कामिनी तो ते भाषण विपरीत करणे घातले वंदने उभयता तरी तेथे कल्याण केवता त्वा विचार न करिता नुपनाता गृह लुटून तत्वता बंदी वयता कारागृहे ते गुणवती सुशेळा पुण्यलेश तिच्या घडला पण तरी मुक्त करी वयताला देवणी धनाला सर्व हे इतुके तरी सत्वर आता सन्माना बोडवे उभयता हे जरी न करिता नुपनाता तरी आत्मघाता पावशील असे स्वप्न सांगेन शेषशाही गुप्त झाले तयाचे ठायचे ठाई राव विगृहात होता हृदय मानी नवा हे अद्भुत मग घाबरेपणे ते वेळी स्वप्न सांगे जवळे एकता ही चकाटले अंतरी कळले निज पुन्हा मग म्हणे जे नुपनाता तयाचे सत्वर मुक्त करा आता नाही तरी बरी न दिशे अवस्था घे घाता पुलिया असे एकदाचे वचन दचकले रायाचे म्हण मग तैसाच बंदी शाळे येऊन अवता लागुनी नेमिले शृंखळा बंधनातून मुक्त केला कांतेसहित घोराविला कारवर ओपिला मागवते वस्तू जात सर्व इथे तेही अर्पण केले साचे बोलून नम्र वाचे सर्वस्वाते क्षमा मागे गुणवती सती परममंगळा राव नमस्कारे वेळोवेळा राव बाद तसेही आराम वाटला परी कंठ दाटला सगळीत मौनेची नमस्कारिली सती काही न बोलण्याची पुढती परी अपराधाची शांती नवल रीती अनुपम्य ऐसे मलमासा व्रता मग त्या आचरती वयता सकळ सौभाग्य सरिता झाली तथा तया ते मग नगरवासी सकळ व्रत करते झाले अचळ तये नगरी काळ वेळ नवे दुष्काळ कदा हे ऐसे मलमाहात्म्य व्याख्यान अवरिता काय झाले कथन तेची केले निवेदन सत्य जाना भामिनीये तोचे अर्थांतर बरवा श्रुती याते निवेदिला आघवा न घडे तरी न हेळ सावा प्रत्ययो द्यावा लोकांतरी इथे श्री
अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्यपुराणेच संमत मनोहर सुत विरचित अष्टमोध्याय षोडशोऽध्याय पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की।